सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली सैनिक भरती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार, आमदार निलेश राणे यांचे आश्वासन. शिवापूर येथील शहीद 10 जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या रणस्तंभांचे झाले आमदार निलेश राणे यांच्या हस्ते अनावरण. शिवापूर पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध, आमदार निलेश राणे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली भारतीय जवानांची सैनिक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. तसेच माजी सैनिकांच्या कॅन्टीन सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. शिवापूरसह पंचक्रोशीतील विकास कामांना अधिक गतिमान केले जाईल. आजी माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्याची संधी आमदार म्हणून मला मिळते हे मी माझे भाग्य समजतो. यासाठीच नियतीने मला आमदार केले आहे अशी माझी भावना आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी शिवापूर येथील कार्यक्रमात केले. देशासाठी हुतात्मा पत्करलेल्या शिवापूर गावच्या शहीद 10 सुपुत्रांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आलेल्या रणस्तंभांचा उद्घाटन सोहळा गुरुवारी शिवापूर ग्रामपंचायत येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा सैनिक अधिकारी उमेश आईरे, श्री नाईक, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, माजी सैनिक संघटनेचे शिवराम जोशी, विष्णू तामाणेकर, माजी सभापती मोहन सावंत, बाबूराव कविटकर, सरपंच सुनीता शेडगे, उपसरपंच महेंद्र राऊळ, निवृत्त सेना पदक प्राप्त माजी सैनिक बापू खरात आदी उपस्थित होते. आमदार निलेश राणे पुढे म्हणाले की देशात आज युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सैनिक देशासाठी किती महत्त्वाचा आहे ते आज कळते. शिवापूर सारख्या गावातील 10 सुपुत्र देशासाठी हुतात्मा होतात ही बाब त्यांच्या कुटुंबियासाठी दुःखद घटना असली तरी गावासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी रणस्तंभाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निलेश राणे विकासाबाबत म्हणाले की शिवापूर शिरसिंगे रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. त्यासाठी माजी सभापती मोहन सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे वनसंवर्धनेचा प्रश्न आता सुटला आहे. तसेच आजिवडे घाट रस्त्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवापूर पंचक्रोशीत लाईटचा प्रश्न निकाली काढला जाईल असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले. यावेळी पंचक्रोशीतील विविध विकास कामांची उद्घाटन व भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आली. रणस्तंभासाठी लागणारे छत आपल्या निधीतून उभारण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी 150 माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शहीद झालेल्या 10 सैनिक कुटुंबातील व्यक्तींचा सत्कार आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. रणस्तंभासाठी जमीन देणारे सुरेश नाईक यांचाही सत्कार राणे यांच्या हस्ते करण्यात आला. वकील क्षेत्रात नोटरीची सनद मिळवलेल्या ॲडव्होकेट सुधीर राऊळ, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष झालेल्या पत्रकार संतोष राऊळ, कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पालकर यांचा यावेळी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार माजी सैनिक सखाराम साळोखे, पांडुरंग राऊळ, बुधाजी गुंजाळ, रमेश बांग, दिलीप शेडगे, प्रभाकर राऊळ, तुकाराम राऊळ, सुरेश राऊळ, विनोद राऊळ, उत्तम पाटकर, बाळा पाटकर, महेश शिंदे, लाडू शेडगे, विठ्ठल राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक माजी सभापती मोहन सावंत यांनी केले तर आभार संतोष राऊळ यांनी मानले. नंबर 1 निर्धार न्यूज.